नमस्कार मित्रांनो, यंदाच्या वर्षी 14 सप्टेंबर 2026 रोजी हरितालिका तृतीया व्रत आणि श्री पार्थिव गणेश चतुर्थी व्रत हे एकाच दिवशी येत आहे। त्यामुळे आपल्याला असा प्रश्न पडेल की एकाच दिवशी हरितालिका तृतीया व्रत आणि श्री पार्थिव गणेश चतुर्थी व्रत करता येते का? करता येत असेल तर ते कधी करावे, याच मुख्य विषयाची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। साधारणपणे हरितालिका तृतीया व्रत हे आदल्या दिवशी येते आणि दुसऱ्या दिवशी श्री पार्थिव गणेश चतुर्थी व्रत येते। म्हणजेच आदल्या दिवशी आपण श्री हरितालिका देवीची पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी श्री पार्थिव गणेशाची प्राण प्रतिष्ठा करतो। परंतु यंदाच्या वर्षी 14 सप्टेंबर 2026 रोजी हरितालिका तृतीया व्रत आणि श्री पार्थिव गणेश चतुर्थी व्रत एकाच दिवशी येत आहे। 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:07 पर्यंत भाद्रपद तृतीया आणि त्यानंतर भाद्रपद चतुर्थी सुरू होत आहे। हरितालिका तृतीयेसाठी सूर्योदय व्यापी तृतीया असणे आवश्यक असते, तर गणेश चतुर्थी करता चतुर्थी तिथी ही मध्यान्हकाल व्यापी असणे आवश्यक आहे। 14 सप्टेंबर 2026 रोजी सूर्योदयाच्या वेळी तृतीया आणि चतुर्थी तिथी ही मध्यान्हकाल व्यापी असल्या कारणाने दोन्ही ही व्रते एकाच दिवशी करावी। सूर्योदय व्यापी आणि मध्यान्ह व्यापी तिथीचा विचार हा फक्त दिवस निश्चित करता असतो, कोणत्या कालावधीत पूजा करावी असा नियम नाही। त्यामुळे 14 सप्टेंबर 2026 रोजी 7:07 आधी आपण हरितालिका व्रत करू शकता। तसेच आपण 7:07 नंतर देखील हरितालिका व्रत करू शकता। तसेच पार्थिव गणेश पूजनाच्या बाबतीत आहे, 7:07 अगोदर आपण पार्थिव गणेशाचे पूजन करू शकता। तसेच 7:07 नंतर देखील आपण पार्थिव गणेशाचे पूजन करू शकता, यास कुठलेही बंधन नाही। साधारणपणे ज्या घरामध्ये 1.5 दिवसांचा गणपती बसवला जातो त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या विसर्जनाचा विचार करून आदल्या दिवशी 7:07 आधी गणपती बसवला तरी देखील चालणार आहे, कारण या दोन्ही व्रतांचे कर्ते हे भिन्न आहेत। कारण हरितालिका तृतीया व्रत हे पार्वतीशी संबंधित आहे आणि श्री पार्थिव गणेश चतुर्थी व्रत हे गणपतीशी संबंधित आहे। उषक कालापासून मध्यान्हपर्यंत पूजनाचा काल हा मुख्य पूजनाचा काल आहे। त्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा विचार करता 7:07 आधी देखील गणपतीची प्राण प्रतिष्ठा केली तरी देखील चालेल। धन्यवाद। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याबाबत आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर मला संपर्क साधा।